नुरवी पूर्वी प्रेम कृपा सुरवर नित्येती भेटी गरुडानुमंत ठले माझे माऊलिये आलिया गेलिया हाती धाडी. हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आमच्या घरी. येस, आमच्या घरी आज गणपती बाप्पाचा विसर्जन असणार आहे. 7 दिवस पूर्ण झाले आहेत आणि बोलता बोलता 7 दिवस निघून सुद्धा गेले. वाईट वाटतं जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरातून जातात तेव्हा, बट आपल्याला खूप सारे ब्लेसिंग्स देऊन जातात, खूप साऱ्या गोष्टी चांगल्या करून जातात. सो ह्याच बिलीफनी आपण प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाला आपल्या घरी बसवत असतो. आम्ही तर आमच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे सगळ्या गोष्टी करायचा. अँड आता तसं तुम्ही बघितलं असेल, आम्ही जस्ट आरती केलेली आहे आणि आरती झाल्यानंतर आता आम्ही करणार आहोत नैवेद्याची तयारी. आणि त्यात आमचं ऑफिसचं काम आहे ते ऑब्व्हियसली करायचं आहे. आज फ्रायडे आहे आणि आज फ्रायडेच्या दिवशी विसर्जन आहे. सो आज सुद्धा आम्हाला ऑफिसचे काम आहे. सो आम्ही आज हाफ डे टाकणार आहोत, लवकर सुट्टी घेणार आहोत अँड देन विसर्जनाची तयारी करणार आहोत. आणि आज विसर्जना दिवशी आपल्या घरी दीदी, जीजू आणि दीदीची फॅमिलीसुद्धा आपल्याला जॉईन मजा करणार आहोत. अँड लेट्स सी कसं होतं आजचा दिवस ते. सो स्टे ट्यून विथ अस. जसे मी लास्ट टाइम ऑर्डर केलेले आयलंड रंगोलीज आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडल्या होत्या. आणि अजून एकदा मी त्यांच्याच पेजवरून, जे की आहे प्रियंका मेंदळे ह्यांचं आणि रियांश कलेक्शन असं त्यांचं नाव आहे, तर इंस्टाग्राम सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी स्क्रीनवरती देईल. सो त्यांच्याकडून मी रिसीव्ह केलेत ह्या सुंदर अशा रांगोलीज. आणि नवीन एक गोष्ट त्यांच्याकडे अजून एक आलेली आहे, ती म्हणजे हे असं आपण जे उंबरठ्यावरती ठेवतो, पहिल्यांदा ते लोक रांगोळी काढायचो आपण, बट आता उंबरठ्यावरती ठेवणाऱ्याचे असे स्टॅम्प्स आलेले आहेत. त्याच्यावरती श्री गणेशाय नमः वगैरे लिहिलेलं आहे. मग गणपती बाप्पाच्या समोर सुद्धा आपण हे ठेवू शकतो. 2 स्वस्तिक आहेत. आणि मला जी एक गोष्ट खूप जास्त आवडली होती ते म्हणजे हे फ्रीज मॅग्नेट्स. आणि ह्याच्यामध्ये वदनी कवळ घेता त्याचा श्लोक लिहिलेला आहे जो आपण जेवणाच्या आधी बोलतो. अँड प्लस ह्याच्यामध्ये खूप सुंदर असे, जसं तुम्हाला माहिती आहे की मराठी संस्कृती आपण जपतो, आपल्या चॅनलमध्ये आपण तेच दाखवतो की आपली मराठी संस्कृती किती सुंदर आहे. आणि त्या संस्कृती दाखवणारे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ मध्ये प्रत्येकाचे सण त्यांनी दिलेले आहेत. हे खूप एक सुंदर आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आरती करताना तुम्ही एक गोष्ट बघितली असेल माझ्या हातामध्ये, ते म्हणजे हे असे घुंगरू आहेत. सो हे नवीन एक प्रकार आलेला आहे मार्केटमध्ये आणि हे सुद्धा तिने मला पाठवले. आणि ह्याचे आपण असं ह्याचे बोटात घालायचे आणि आरती करताना आपण असे टाळ वाजताना हे वाजतात. सो खूप सुंदर आहे, खूप छान कल्पना आहे. अँड थँक्यू सो मच हे एवढ्या सगळ्या गोष्टी मला पाठवल्याबद्दल. आणि तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर नक्की त्यांच्या पेजला व्हिजिट करा. गणपती बाप्पाला आता शेवटचं नैवेद्य होतं आहे आणि ते आहे आमच्या सर्वांचे, गणपती बाप्पाचे आणि माझे पण आवडते उकडीचे मोदक. आणि हे छान बनवते. आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे ना. हो, इकडे ऑलरेडी रेडी झालेले आहेत. दाखव मस्त. गणपती बाप्पा मोरया. छान आहे बघून. आई मस्त कळीवाले मोदक करते. त्या दिवशी आफ्टर शेफ मध्ये सांगितलं ना 12 कली होनी चाहिए. परफेक्ट बनवते. आईने मला शिक्षा दिली आणि एवढा हात नाही तर शिक्षाच दिली पाहिजे. सो मला करायचे नाहीयेत म्हणून मी आईना मदत नाही करू शकत आहे, म्हणून आई एकट्याच करतात बिचाऱ्या आज सगळंच. आणि जसं माझी तब्येत खराब झालेली एवढे दिवस, म्हणजे गणपती येण्याच्या आधी, त्याच्यानंतर सूरजची थोडीशी झाली आणि त्याच्यानंतर गणपतीमध्ये आईंची झाली. सो आम्ही सर्दी, म्हणजे मी सर्दी अशी पास ऑन केलेली आहे घरातल्या सगळ्यांना. पहिल्यांदा मला झाली, मग सूरजला झाली, मग आता आईंना झाली. वेदर पण असं आहे ना, त्याच्यामुळे त्रास होतोच आहे.
पटपट तयारी करणार आहोत कारण की आम्हाला जायचं गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. आपल्याला फक्त मोदक झाले की सगळं स्वयंपाक रेडी झाला. स्वयंपाक रेडी आहे. हा आता लगेच दीदी आणि जिजू पण येतात ना. तू काय खाते? भूक लागली. सळ्या खाते. सळ्या. हा आणि पप्पांना पण तुझ्यासाठी घेऊन यायला. पप्पा खातात ना. आज पण घेऊन आले का? प्राचीने एक गोष्ट सांगितली फक्त तोंडाने की पप्पा घेऊनच येतात. आम्ही बघतोय मोदक करता करता बिग बॉस. बँड बँड गोलगत धोका बुकिट गुळ. सवय लावली. मला नाही आवडत बिलकुल पण तू बघतो ना आवडीने बघतो ना आता. मुळीच आवडत. तुम्ही पण बिग बॉस बघता की नाही मला सांगा. आणि तुमचं फेवरेट सदस्य कोण आहे ते सुद्धा कमेंट्स मध्ये. सूरजचं कोण आहे? सूरजचा सूरजच आहे. चांगला आहे विचार. हॅलो थँक्यू. मोदक चालले. आपल्याकडे असे पाहुणे आले भेटायला त्यांना लावलं मसाला वाटायला अशी. आंटी भी बैठ गए. आंटी आप भी बनाते हो मोदक? हाँ मैं भी बनाती हूँ लेकिन वो साचा लेकर. आप भी ट्राई कर लो एक कैसे देख. हाँ वही. जुनी विहीन बाई मध्ये कॉम्पिटिशन मोदक बनवणे का. ट्राय झाले दोनों ट्राई. प्रॅक्टिस होईल ना तेवढं जमत जातं. आटे का अच्छा बनता है लेकिन आटे की पत्ता वो अच्छा नहीं लगता. आपल्या समोरचं पोळी राहायचं त्यांचं फटाफट बनायचं. आगरी लोक वगैरे खूप फटाफट बनवतात. त्यांना सवय असते ना. त्यांचं म्हणजे इतकं फास्ट आणि इतक्या कळ्या असतात ना तेवढे आपल्याला नसतात. प्रॅक्टिस करून आपल्याला पण झालं. This makes men perfect. आंटी फुल कॉन्सन्ट्रेशन में. एक ही मिला है कम से कम बहुत अच्छा बना. The pressure is on. At last. And उसका और कुछ मत करो वरना जो है वो निकल जाएगा. अच्छा बना आंटी. वो मस्त बन गया. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंझुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती राहो स्वामी शंकरा. आरती ओळखला ओलेसा गगनी झळकला. गरुडावर बैसूनी दासनामा जीवे भावे ओवाळी. ये यो विठले माझे माऊली ये. विठ्ठल गरुडानुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा ओ हरे पांडुरंगा.
रखमाई पूजा करावा प्रसन्नित व्हावा करोनि यज्ञं सकलं परस्मै नारायणामिच समर्पयामि अशतं केशवं राम नारायण वासुदेवा मोर्यामी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर आई आता नैवेद्याचं ताट रेडी करताय हे आमचे फ्रीज मॅग्नेट्स जे मी तुम्हाला दाखवले सो हे कोणाकडनं मागवले त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की ऑर्डर करा काय सुंदर झालेत मस्त झालेत एकदम गणपती बाप्पा जाता जाता खुश एकदम अच्छा है बहुत अच्छा बना है या पप्पा तुम्ही दाखवा नैवेद्य हाँ पप्पा या ना या पप्पांनी बाप्पासाठी स्पेशल आयटम आणलाय पहिले देवाला दाखवा ना पप्पा नैवेद्य म्हणून पप्पा कधीपासून बोलतायत बघा किती छान आणले दाखवा दाखवा पप्पाला वेगळं काहीतरी पाहिजे असं असं कमेंट बनवायचं आता पाणी घ्या थोडंसं हातात पाणी घ्या थोडंसं असं फिरवा मला खाऊ घातला तर आणि ह्या गणपतीला अक्षता व्हा सगळे लावायचे गणपतीला व्हा कळसाला व्हा सगळं यायचं थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या आणि प्रत्येक गोष्ट हलवायची छाती बोलत तू करायचं मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती चालले गावाला चैन पडे ना मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गणपती हमारा सुपरस्टार लाल फूल या पीला फूल गणपती हमारा ब्यूटीफुल मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया 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 लवकर या मोरया मंगलमूर्ती मोरया 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 आई तू हे कळस ठेवायचं इथे दीदी ते ठेव ना इथे
वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव। गणपती चालले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या सर्वांगी सुंदर उठशेंदुराची। फायनली वी आर बॅक होम। परत येऊन गणपती बाप्पाची आरती सुद्धा केली आहे आणि अजून जेवण बाकी आहे। सो आता मी जेवायला सुद्धा बसणार आहे। खूप छान गेले हे 5-6 दिवस, खूप छान जातात। वेळ जास्त काही केलं नाही पण जेवढं केलं तेवढं ह्याच्यामध्ये खरंच खूप आनंद वाटला। बघता बघता 7 दिवस संपले, कधी आले कधी गेले समजलंच नाही। आणि गणपती बाप्पा असल्यावरती असंच असतं की कधी लवकर म्हणजे कधी निघून जातात ना समजतच नाही। येणं पण असं घाई गडबडीत असतं आणि जाणं सुद्धा घाई गडबडीत असतं, पण जोपर्यंत घरी असतात तोपर्यंत खूप पॉझिटिव्हिटी हॅपीनेस वगैरे सगळ्या गोष्टी असतात। सो आज मला काही गोष्टी करायला नाही मिळाल्या, त्याचं रिझन तुम्हाला समजलंच असेल। सो त्याच्यामुळे म्हणजे जे लेडीज लोकांचे असतात काही काही गोष्टी, सो त्यामुळे मला नाही शेवटच्या दिवशीच झालं आणि सो त्यामुळे मला नाही करायला भेटलं। बट तरीसुद्धा आम्ही गणपती बाप्पाची पूजा खूप छान प्रकारे केली मी आणि नमस्कार केला गणपती बाप्पाला, त्यातच माझ्या मनाला समाधान आहे। अँड येस आपल्या मान्यावर असतं ते, म्हणजे आमच्या घरात तरी तेवढी सूट आहे प्रत्येक गोष्टीसाठी, पण काही काही गोष्टी ज्या पाळाव्या लागतात त्या पाळाव्याच लागतात। सो आम्ही ते पाळतो। अँड येस अशा प्रकारे आमचा गणेश उत्सव ह्या वर्षीचा खूप सुंदर गेला आणि बाप्पा जाताना खूप वाईट वाटलं, कारण का एवढ्या दिवस बाप्पा घरी होते तेव्हा त्यांची मस्तपैकी सेवा करायला मिळाली, त्यांना सगळ्या गोष्टी मोदक खायला घालायला मिळाले। ज्या वर्षी बाप्पा परत आपल्या घरी येणार आहेत आणि बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी इच्छा आहे, सगळ्यांना सुख समाधानामध्ये ठेवू दे। आम्ही अजून आनंदाने स्वागत करू आणि अजून प्रेमाने सगळ्या गोष्टी करू गणपती बाप्पाच्या। तर गणपती बाप्पा आम्ही वाट बघतोय पुढच्या वर्षाची। येस अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते। भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। टिल देन बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग।